कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटेकर यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांची तुफान टोलेबाजी या दरम्यान बघायला मिळाली। उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणात पाय ठेवताच गद्दार उरणार नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणारे, कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय। भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे। केदार जाधवने भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे। पोपट गणवट कुटुंबावरती जमीन बळकावल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। गणवट यांच्या कुटुंबातील लोकांकडे किती जमीन आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील असं दमानिया यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडल्याचा पुनरुच्चार बावनकुळे यांनी केलेला आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी वक्फ बोर्ड बिलाला विरोध केला, याची आठवण करत बावनकुळे यांनी ठाकरेंवरती निशाणा साधला। रायगड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भातील बैठकीला आता मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली आहे। विविध विकास कामं आणि रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे। या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित राहिले, मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले अनुपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो हे होणार नाही, पण त्यावेळी कुणाला आमच्यावर विश्वास बसला नाही, हा घणाघात सुळेंनी केलाय। लाडकी बहीण योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही, सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले, यावरून सुळेंनी आता सरकारची खरडपट्टी काढली आहे। खासदार संजय राऊत यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ठाण्यात अस्तित्व नाही आणि त्यांनी ठाण्याची विधानसभा जागा भाजपच्या मदतीने जिंकली आहे, अशा गंभीर शब्दांमध्ये शिंदे यांच्या पक्षावर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे। प्रत्येक घरकुलांसाठी शासनाकडून 5 ब्रास वाळू मोफत देणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली। या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं। भाव पडेंगे तो हम बचेंगे असं त्यांनी म्हटलंय। गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा टोला एकनाथ शिंदे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना लगावला। ते काय म्हणतील त्याला काय, तो विद्वान माणूस आहे, त्यांच्याविषयी बोलणं माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला शोभत नाही, त्या छोट्या व्यक्तीचं काम नाही असं खडसे म्हणाले। खडसेंनी महाजनांची माफी मागावी असं वक्तव्य सदावर्तेंनी केलेलं। विलासराव जगताप यांना आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच व्यासपीठावरती प्रत्युत्तर दिलं। नारायण राणे, अर्णब गोस्वामी केतकी चितळेच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं असा सवाल पडळकरांनी केला। एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलं पाहिजे असा टोला त्यांनी जगताप यांना लगावला। बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं। वक्फ विधेयक, मुस्लिम समाज, औरंगजेबाची कबर या देशामध्ये सध्या गाजत असलेल्या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असताना आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात हे मोठं विधान केलं। सांगलीमध्ये पत्रकार संघाच्या सोहळ्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावलेला आहे। सध्या राज्यामध्ये आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत त्यांनी या दरम्यान व्यक्त केलेलं आहे आणि भाजपवरती त्यांनी निशाणा साधलाय। यावेळेस गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहिलेले आहेत। गोखले पुलावरून शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। गोखले पूल 15 मे पर्यंत पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा आमदार मुरजी पटेल यांनी दिला आहे। खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापले। श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एकाच आठवड्यामध्ये 2 रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दगावले। या संदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या सूचना राज्य सरकारला करण्यात आल्या।